हेडलाइन्स प्रायोजक राम बंधू, सर्वोत्तम मसाले राम बंधू मसाले। शिवसेना उबाठा फुटीच्या उंबरठ्यावर एकनाथ शिंदेंना पाठिंबा देणारे 6 खासदार नवी दिल्लीत दाखल, तर उपमुख्यमंत्री शिंदेही दिल्लीत। शिवसेना वर्धापन दिनी 6 खासदार उबाठाला धक्का देण्याच्या तयारीत। 6 खासदार 19 जूनला शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर पुण्यातच असल्याची माहिती। मुलाची तब्येत बरी नसल्यानं निंबाळकर पुण्यात, फुटीच्या निर्णयाबाबत संभ्रम कायम। उद्धव ठाकरेंचे खासदार अरविंद सावंत, अनिल देसाईंची पत्रकार परिषद। सकाळी दिल्लीत संजय राऊतांच्या निवासस्थानी घेणार पत्रकार परिषद। अपना सपना मनी मनी, प्रत्येक खासदाराला 15 कोटी ऍडव्हान्स देणार। ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर राऊतांची एक्स पोस्ट करत टीका। पक्षात कोणत्याही स्वतंत्र गटाला किंवा संभाव्य विलीनीकरणाला मान्यता देऊ नका, शिवसेना उबाठाचे नेते अरविंद सावंत यांची लोकसभा अध्यक्षांकडे पत्रातून मागणी। मान्सूनसाठी अजून 8 दिवस वाट पाहावी लागणार। काही जिल्ह्यांमध्ये पुढील 3 दिवस उष्णतेच्या लाटा, पुणे वेधशाळेनं वर्तवला अंदाज। यावर्षी पाऊस कमी, पुढील वर्षी पाण्याचा प्रश्न उद्भवू शकतो। पुढील वर्षासाठी पिण्याच्या पाण्याचं नियोजन करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश। स्टँड अप कॉमेडीमध्ये अश्लील टिप्पणी प्रकरणी कॉमेडियन प्रणित मोरे आणि सेजल पवारला महाराष्ट्र पोलिसांचं समन्स, प्रकरणाची सविस्तर चौकशी करणार। आणि नागपूरमध्ये धर्मांतरासाठी महिलेवर दबाव, अश्लील व्हिडिओ बनवून धर्मांतर केल्याचा आरोप। पीडितेच्या तक्रारीनंतर दोघांना अटक, मौलाना फरार। पत्राला आता सुरुवात करूया। राज्यात ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आलेला आहे। ऑपरेशन टायगर सध्या अंतिम टप्प्यात असून ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा फूट पडण्याची शक्यता वर्तवली जाते। ठाकरेंच्या 9 खासदारांपैकी 6 खासदार हे दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। सकाळीच हे खासदार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन त्यांना पत्र देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील रात्री दिल्लीत दाखल झालेले आहेत आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या घडामोडींना वेग आलाय। दरम्यान आज ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार हे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाण्याची शक्यता वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे। जिस पार्टी लीडरशिप के अंदर है, आप कुछ कैंडिडेट बने हो और उसमें आप जीत कर आए हो, उनके खिलाफ आपने जो काम किया है और चाहे उनके साथ कुर्सी पे शेयर करने को तैयार है, पावर शेयर करने को तैयार है, जिनके विरुद्ध में आप पूरी लड़ाई लड़ी, तो वो आपके कैरेक्टर को क्या दर्शाता है कि क्या आपके ऊपर दबाव पड़ा, क्या ऐसी सत्ता की भूख है कि जिस पार्टी से पार्टी ने आपको सब कुछ दिया, आप उसको छोड़कर जा रहे हैं। और आप देखिए, प्लानिंग देखिए, एक कोई त्रिपुरा रजिस्टर्ड पार्टी से में आप उनको मर्जर कर देते हैं और फिर एनडीए में जाकर बैठा देते हैं। क्यों राइट? जैसे वो अपनी सीट बचा पाए और अमित शाह जी जो वोट चाहते हैं, पार्लियामेंट के बिल्स के लिए वोट चाहते हैं, वो उनको वोट मिलता रहे। पर ये प्रजातंत्र बहुत ही हानिकारक है और कॉन्स्टिट्यूशन को खत्म करने के लिए एक और कदम। आम्ही तर सत्तेशिवाय राहण्याचं आधीच ठरवलेलं। सत्ता पाठ सोडून देऊन आम्ही संघर्षाचीच वाट निवडली होती आणि संघर्षाची वाट निवडून एका नव्या नाव चिन्हासकट पुन्हा एकदा आम्ही 9 खासदार 20 आमदार निवडूनही आणले। जातीवंत शेतकऱ्याने पेरायचं असतं, आम्ही पेरत गेलो। ज्यांच्याकडे पेरण्याची कला नाही ते चोरत जातील। चोरणाऱ्यांनी आता विचार करावा की आता तुमचं काय होणार आहे। फडणवीसांच्या दिल्लीत जाण्याच्या महत्त्वाकांक्षा लपून राहिलेल्या नाही। अगदी तशाच फडणवीसांनी दिल्लीत पोहोचू नये म्हणून फडणवीसांच्याच पक्षाचे दिल्लीतले नेते, विशेषतः शिंदे सेना जन्माला घालणारे, शिंदे सेनेची सरोगेट मदर म्हणून वावरणारे दिल्लीतले नेते, हे फडणवीस दिल्लीला पोहोचू नयेत म्हणून एक लांब सडक स्पीड ब्रेकर टाकण्याच्या तयारीत आहेत। अगदी दिल्ली टू दरे या सगळ्या स्पीड ब्रेकरमध्ये फडणवीसची
तुम्ही कसे सर्वाईव्ह होणार आहात? ऐसी बात नहीं है, ये खलबली जैसी जो बात आप कह रहे हैं वो पिछले साल भर से ज़्यादा समय हो गया, जो लगातार कुछ दिनों के बाद में, कुछ महीनों के बाद में हमेशा आते रहती है। ऑपरेशन टाइगर के नाम से अब ये होगा वो होगा, ऐसी कोई बात नहीं है। हाल ही में जब 2 दिन पहले आदरणीय उद्धव जी ने जब शिवसेना गुट के हमारे सांसदों की मीटिंग मातोश्री मुंबई में बुलाई थी, तभी सारे के सारे 9 के 9 सांसद वहां पे उस मीटिंग में शरीक हुए। की आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं एकच ऑपरेशन असतो, ते आहे ऑपरेशन प्रगती. तुम्ही बघा, आता महाराष्ट्रामध्ये इतकी काम केलं, मिसिंग लिंक असो, अटल सेतू, नावा शेवा लिंक, समृद्धी, इतकी काम आहे महायुतीचं. आणि आदरणीय एकनाथजी शिंदे, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि सुनेत्रा वहिनी, त्यांचे जे तालमेल आहे हेच आहे की आम्ही काम करू तर महाराष्ट्राच्या जनतासाठी आणि त्यांच्या हितमध्ये. आणि आता एक मोठी बातमी, शिवसेना उबाठा पक्षात हालचालींना आता वेग आलेला आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षानं कायदेशीर सल्ला घेतला असल्याचं कळतंय. फुटीर गटाला कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याचा ठाकरे गटाचा प्लॅन आहे. ठाकरे गटाकडून संसदीय दलाची तातडीची बैठक बोलावण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. संसदीय दलाच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी ठाकरे गटाकडून सर्व खासदारांना व्हीप पाठवल्याची माहिती मिळते. व्हीप पाठवल्यानंतर बैठकीला अनुपस्थित राहिले तर पक्षाकडून शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे, असं देखील सूत्रांकडून कळतंय. या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय. फुटीर गटाला कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याचा ठाकरे गटाचा प्लॅन असल्याचं कळतंय. उद्धव ठाकरे यांच्या पक्षानं कायदेशीर सल्ला घेतलाय. ठाकरे गटाकडून संसदीय दलाची तातडीची बैठक बोलावण्याची हालचाल आता सुरू झालेली आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रशांत, काय अपडेट? नहीं आ जाओ ये वर्गी साउंड क्या पे आ जाओ. हेलो हेलो प्रशांत, आता उद्धव ठाकरे यांच्या पक्षानं कायदेशीर सल्ला घेण्याचं ठरवलेलं आहे. फुटीर गटाला कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याचा हा प्लॅन असल्याचं कळतंय. काय अपडेट? बरोबर, या संदर्भात जर बघितलं आपण तर हे अत्यंत महत्वाचं आहे की यांना कायदेशीर त्याच्यात अटकवण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं, ज्या पद्धतीने व्हीप जारी करून हे अत्यंत महत्वाचं ठरतंय की ज्या पद्धतीने फुटीर गट आहे, फुटीर गटाला कायद्याच्या कचाट्यात अटकवण्यासाठी ठाकरे गटाचा प्लॅन आहे. यासाठी व्हीप जारी करण्यात आलेला आहे. आणि संसदीय दलाच्या बैठकीत अनुपस्थित राहत्या मुद्द्यावरून त्यांना हे स्पष्ट सांगितलं जाईल की आपण अनुपस्थित राहिले तर आपल्या पक्षाकडून शिस्तभंगाची कारवाई केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे हे अत्यंत महत्वाचं आहे की कशा पद्धतीने आता घडामोडी पुढे जाताना पाहायला मिळत आहे. बरं प्रशांत, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. तर ठाकरेंचे 6 खासदार हे दिल्लीमध्ये एकाच हॉटेलमध्ये असल्याचं सूत्रांकडून कळतंय. 6 खासदार दिल्लीतील एका हॉटेलमध्ये असल्याची माहिती मिळते. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार फुटीच्या उंबरठ्यावर आहेत आणि 6 खासदार शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. दिल्लीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार दिल्लीतल्या एका हॉटेलमध्ये थांबून असल्याची माहिती मिळते. आणि हे 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी राजकीय हालचालींना वेग आलेला आहे. दरम्यान जे 6 खासदार ठाकरेंचे आहेत ते शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार अशी माहिती मिळते. ते 6 खासदार सध्या दिल्लीमध्ये एकाच हॉटेलमध्ये असल्याचं सूत्रांकडून कळतंय. आणि यावरच अधिक बोलण्यासाठी खासदार राजाभाऊ वाजे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आपलं स्वागत आहे न्यूज 18 मराठीमध्ये. ठाकरेंचे 6 खासदार सध्या एकत्रितरित्या दिल्लीमध्ये आहेत. ते शिवसेनेमध्ये लवकरच प्रवेश करतील अशी चर्चा आहे किंवा अशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचते. काय आपलं म्हणणं? मला मला माहित नाही त्याच्याबद्दल काही, आणि माझा त्याच्यात काही संबंध नाही. हॅलो, हा, पण तुमच्यापर्यंत कोणतीच माहिती आली नाहीये? पक्षाकडून तुम्हाला काही सांगितलं गेलेलं नाहीये? नाही, मला पक्षाकडूनही काही सांगितलेलं नाही आणि माझा कुणाशी संबंध आलेला नाही. बरं, आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ हे देखील तुमच्याशी संवाद साधतील. लक्ष्मण. राजाभाऊ, खरं तर आपल्या बरोबर असलेल्या अनेक खासदारांना आणि आपल्याला देखील अनेक प्रलोभनं जी आहे
ती दाखवली गेली अशा प्रकारची चर्चा आहे. नेमकी काय प्रलोभनं दाखवली जात आहे सत्ताधारी पक्षांकडून? नाही, मागे तर मी आपल्याला यामागे सांगितलंय की माझ्याशी काही चर्चा कुणाची झालेली नाहीये. माझ्यापर्यंत कुणी आले नाही आणि मी कुणापर्यंत पोहोचतो नाही. राजाभाऊ, आणखी एक महत्वाचा मुद्दा यामध्ये असा आहे की आपल्याला स्थानिक पातळीवरती काम करत असताना अडचणी निर्माण केल्या जातात. प्रलोभन दाखवणं हा भाग एक एक बाजूला आहे. दुसरीकडे म्हणजे अडचणी निर्माण केल्या जातात. बैठकांना बोलवलं जात नाही, अनेक कार्यक्रमांना बोलवलं जात नाही, त्या ठिकाणी टाळलं जातं. निधीच्या बाबत टाळाटाळ केली जाते आणि या सगळ्या त्रासाला कंटाळून खासदारांचा एक गट असा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे अशी चर्चा आहे. नेमका आपल्याला अशा स्वरूपाचा काही त्रास होता का? आता आहे ना की हा त्रास जो आहे तो पहिल्या दिवसापासूनचाच त्रास आहे. निधी उपलब्ध न होणे, मिटिंगला आता सिंहस्थ चालू आहे. सिंहस्थाच्या कोणत्याही मिटिंगला आजपर्यंत मला बोलवलेलं नाहीये. आता त्याला मी म्हणून त्याला कंटाळून जाणं मला योग्य वाटत नाही. आता जे आहे ते चालणारच आहे. कुणीतरी विरोधात राहणार आहे. आम्ही विरोधात आहोत. मी आहे विरोधात. आता त्याला काय करणार आहे? निधी उपलब्ध होत नाही. राजाभाऊ, हाच मुद्दा आहे की अशा स्वरूपानं विरोधी पक्षातल्या खासदारांना टार्गेट केलं जातं, त्यांना अडचणीत आणलं जाणं, त्यांच्या मतदारसंघात कामं होऊ दिली जात नाही. आपल्याही मतदारसंघात अशा स्वरूपाच्या नेमक्या काय अडचणी आपल्या भोवती निर्माण केल्या जात आहे? नाही, काय हे पहा, तुम्हाला मी बऱ्याच वेळा म्हणजे मी सांगितलंय सगळ्यांना आणि आपल्यालाही माहित आहे की नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे. त्या कोणत्याही बैठकीला मला बोलवलेलं नाहीये. मला कधी सांगितलं नाही आणि कोणत्याही निधी आहे त्या निधीमध्ये खासदारांना निधी द्यावा असं होत नाही. त्याच्यामुळे डीपीडीसी म्हणा किंवा काही निधी मिळत नाही आम्हाला. आता त्याला आम्ही विरोधात आहे. हा जर तो दोष आहे तर मग त्याला मला मान्य आहे. तर मला काय करणार? लोकांनी मतं जर आम्हाला विरोधात बसायसाठी दिले असं मला वाटतं तर मग ते आपल्याला मान्य करून चालवावंच लागणार. राजाभाऊ, 2 दिवसांपूर्वी मातोश्रीवरती जी बैठक पार पडली, त्या बैठकीत नेमक्या उद्धव साहेबांनी काय सूचना दिल्या आणि आपण काही त्यांच्याकडे घरानं मांडलं होतं का? मी घरानं मांडायसाठी गेलेलोच नव्हतो. त्यांनी बैठकीला बोलवलं होतं. त्याच्यात एकूण राज्याच्या परिस्थितीची काही चर्चा झाल्या. काही कर्जमाफी असतील, कांद्याचे भाव असतील, पाऊस लांबतोय त्याच्याबद्दल, दुष्काळी परिस्थिती आहे त्याच्याबद्दल झाली आणि सगळे बरोबर आहोत आपण एवढी चर्चा झाली. बाकी दुसरी वेगळी काही चर्चा झाली नाही. तिथे काही कुणकुण लागली होती का पक्षफुटीची किंवा अशा स्वरूपानं ऑपरेशन टायगरची काही कुणकुण होती का त्या बैठकीत? नाही, असं काही नाही. सगळ्यांनी आता जे फिजिकली हजर होते ते होते. बाकीचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होते. त्यांनी